नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 5 मे ते 9 मे या दरम्यान मार्केट कशा पद्धतीने बिहेव करतं। खास करून आपण फक्त निफ्टीचा चार्ट पाहत असतो आणि थोड्याफार प्रमाणामध्ये बँक निफ्टीचा, पण हे जे काही ॲनालिसिस असतं ना ते ओव्हरऑल मार्केटचं ॲनालिसिस असतं। मग त्यामध्ये तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता फिन निफ्टी बरोबर किंवा त्याला कंपेअर करू शकता तुम्ही मिड कॅप बरोबर, ज्या पद्धतीने हे मार्केट बिहेव करणार। कारण का आपण ओव्हरऑल चर्चा करत असतो याच्यामध्ये की मार्केट कसं बिहेव करू शकतं येणाऱ्या आठवड्यामध्ये। मग तुम्हाला ज्याच्यामध्ये ट्रेड करायचे मिड कॅप असेल फिन निफ्टी असेल तर हेच ॲनालिसिस तिथे सुद्धा लागू होतं, फक्त लेवल बदलतं। आपण निफ्टीवरती लेवल डिस्कस करत असतो, बँक निफ्टीच्या लेवल डिस्कस करत असतो, बाकीसाठी फक्त एक ओव्हरऑल असम्पशन ठेवत असतो की अशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं। आता महत्त्वाचं काय, आपण जरी प्राईस ॲक्शन डिस्कस करत असलो ना तरी पूर्ण आठवड्याभरासाठी ज्यावेळेस आपण पाहत असतो की मार्केट कशा पद्धतीने कामकाज करू शकतं, तर बाकीचे थोडेफार फॅक्टरसुद्धा आपण समजून घेत असतो। आता सगळे फॅक्टर जवळजवळ सगळे फॅक्टर हे पॉझिटिव्ह आहेत, इंडियन मार्केटसाठी म्हणा किंवा ग्लोबल मार्केटसाठी। आता त्याच्यामध्ये काय आहे, डॉलर इंडेक्स पॉझिटिव्ह आहे सध्याला, क्रूड ऑइल अगदी 60पर्यंत पोहोचलेलं आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे। आणि याच्यामध्ये भरीसभर म्हणून काय झालेलं आहे, GST कलेक्शन जे आहे ना ते रेकॉर्ड कलेक्शन आलेलं आहे, म्हणजे ही सुद्धा एक चांगली बाब आहे आपल्या मार्केटच्या दृष्टीने पाहिलं तर। बाकी आत्ता अमेरिकन मार्केटमध्ये पाहिलं तर जॉब डेटा चांगला आलेला आहे। खरं तर जॉब डेटाने खूप जास्त हरकून जाण्याची गरज नाही आहे, परंतु तो चांगला आलेला आहे। परत दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती चायना आणि अमेरिकेमध्ये जे काही टेरिफ वॉर अगदीच शेवटच्या स्टेपला पोहोचलं होतं ना, तिथे आता त्यांनी पुन्हा एकदा विचार करू अशी भूमिका चायनाने तरी सध्याला घेतलेली आहे, म्हणजे तिकडनंही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या मार्केटसाठी निघून येत आहे। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट काय असू शकते तर FIs आहेत, कंटिन्युअस बाईंग चालू आहे। FIचं जर तुम्ही पाहिलं तर कंटिन्युअस बाईंग आपल्याला होताना पाहायला मिळालेलं आहे। या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत जर तुम्ही पाहिलं तर, सगळ्या गोष्टी। परत डॉलर इंडेक्स तर राहीलच, परंतु रुपया जो आहे तो सुद्धा स्ट्रॉंग होताना पाहायला मिळतो, गेल्या 8-10 महिन्याच्या हायेस्ट लेवलला सध्याला आपल्याला पाहायला मिळतं। मग या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असल्यावरती आपलं मार्केट पॉझिटिव्ह राहील का, तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। नक्कीच मार्केट पॉझिटिव्ह आहे। आत्ता जर तुम्ही पाहिलं चार्टवरती पाहिलं तर चार्ट वीकलीवरती तरी स्ट्रॉंग दिसतोय। ही इंडिसिसिव्ह कॅन्डल होती, इथेही थोडं सेलिंग प्रेशर वरतून आपण पाहतोय, परंतु ओव्हरऑल जर स्ट्रक्चर पाहिलं तर वीकलीमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे। पण हे चित्र बदलतंय कधी, जर आपण डेली टाईम फ्रेमवरती गेलो ना तर हे चित्र थोडं बदलताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे याचा अर्थ पूर्ण व्हिडिओ पहा, इथेच कन्क्लुजन बनवू नका की लगेच आपण सेलिंगचा विचार करतोय किंवा आपण बाईंगचा विचार करतो, असं नाही। लेवल मी डिस्कस करणार आहे, परंतु स्ट्रक्चर अगोदर समजून घेणं खूप गरजेचं आहे। इथे काय झालं, 1 2 3 4 5 6 आणि 7 कंटिन्युअस 7 दिवस, असं नाही आहे की आधीमध्ये कंटिन्युअस 7 दिवस काय होतं आहे, इथे रिजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते। बरं, हे रिजेक्शनसुद्धा स्ट्रॉंग आहे का, नाही। मार्केट इथे जाऊन म्हणजे अगदीच या 2 कॅन्डल सोडल्या तर हीच लेवल आहे, म्हणजे 24,300च्या आसपासच मार्केट बंद होताना पाहायला मिळते। वरती ना 24,300च्या वरती ब्रेक क्लोज होत आहे ना, खाली जाऊन 24,300 किंवा 250 जास्तीत जास्त याच्या खाली जाऊन सुद्धा बंद होत नाही। तुम्ही मागच्या आठवड्याचं जर ॲनालिसिस पाहिलं असेल तर तिथे मी क्लिअर डिस्कशन केलेलं होतं की मार्केट रेंज बनवण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि ते या आठवड्यामध्ये तरी होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता याच्यानंतरचा आठवडासुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। बरं, हे का होतं, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। पहिली, तेवढी पॉझिटिव्ह कोणतीही न्यूज नाही आहे। मी परवा दिवशीच्या डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की मार्केटला जर वरती जायचं असेल ना, कारण का एवढी मोठी रॅली दिलेली आहे मार्केटने, जवळजवळ 10-12% वन गोमध्ये दिलेलं आहे मार्केट, इन द सेन्स निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये हे 17%च्या आसपास आहे, मिड कॅपमध्ये हे जवळजवळ 25%च्या आसपास मुवमेंट आहे आणि इथे कुठेही प्रॉफिट बुकिंग नाही आहे, रिजेक्शन नाही आहे किंवा कन्सल्टेशन नाही आहे। तर हे टेक्निकली सुद्धा कन्सल्टेशन गरजेचं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींच्या नंतर जे बॉर्डर टेन्शन आहे ना ते मार्केटला कॅशिंग करावं लागत आहे किंवा त्याचा विचार करूनच चालावं लागत आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हा आठवडासुद्धा त्याच टेन्शनमध्ये जाण्याची शक्यता आहे। जर काही झालं बॉर्डरवरती तर त्याचा इम्पॅक्ट आपण नक्कीच पाहू शकतो, पण जर काही झालं नाही, होण्याची शक्यता फक्त जर राहिली ना तर मात्र मार्केटला एक क्लिअर डायरेक्शन मिळणार नाही आहे। मग आता क्लिअर डायरेक्शन मिळणार नाही तर इथे आपल्याला ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करायचा आहे हे सगळ्यात अगोदर सांगतो आणि मग नंतर लेवल डिस्कस करतो। इथे तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करू शकता, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हेज पोझिशन बनवणं खूप गरजेचं आहे। कोणतीही नेकेड पोझिशन, जे मोठ्या कॅपिटलने काम करतात, शक्यतो या आठवड्यामध्ये नेकेड पोझिशनचा टाळा, कारण का एखाद दिवस असा येऊ शकतो 3.5चं क्लोजिंग हे वेगळं असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अचानक जर काही झालं, वॉर एस्केलेशन झालं किंवा बॉर्डरवरती काही झालं किंवा इतर ठिकाणी फ्रंटवरती काही झालं ना तर तुम्हाला मोठं गॅपअप किंवा मोठं गॅपडाऊन पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सगळ्यात जास्त शक्यता ही मोठ्या गॅपडाऊनची असणार आहे, कारण का ओव्हरलाईक सिच्युएशनमध्ये गॅपअपची शक्यता खूप कमी असते की काहीतरी बाहेरच्या न्यूजला आपण जास्त रिॲक्ट करणार नाही, हे लक्षात ठेवा। मी
बेरिश होतोय का, तर नक्कीच नाही. हा फॉल कदाचित होऊ शकतो आणि नंतर मार्केटवरती येऊ शकतो आणि काही नाहीच झालं तर मार्केट याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता जास्त आहे. डेटासुद्धा त्याच पद्धतीने आहे. डेटा जरी बुलिश असला, लक्षात घ्या सगळा डेटा बुलिश आहे, सगळं बुलिश आहे, पण थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे, कारण का जे काही बॉर्डरवरती चालू आहे त्यानंतर मी हे सांगतोय. बरं, आता लेवल डिस्कस करूयात आपण. महत्त्वाच्या लेवल काय असणार आहे, पुन्हा एकदा वीकली चार्ट पाहूयात आणि मी परत डेलीवरती डिस्कस करतो. वीकलीवरती काय दिसतं आपल्याला, इथे कंटिन्युअस रिजेक्शन येत आहे. म्हणजे आता आपल्यासाठी महत्त्वाची लेवल काय असणार आहे, 440. 440च्या वरती जर आपण निघतो ना तर पुन्हा एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. पण ही लेवल महत्त्वाची कशी आहे, तर डेली क्लोजिंग बेसिसवरती महत्त्वाचे आहे. आपण वीकली ॲनालिसिस करतो, म्हणजे पूर्ण आठवड्याभरासाठी जर विचार करायचा झाला तर इंट्राडेमध्ये काय करू शकतो हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की सोमवारचं आपलं काय ॲनालिसिस आहे. परंतु जर पूर्ण आठवड्याभरासाठी विचार करतो ना तर 24,440च्या वरती बंद होणं गरजेचं आहे. बरं, याच्यावरती सुद्धा खूप मोठी रॅली येईल का, शक्यता कमी आहे. शक्यता कमी आहे. याच्यानंतर जे तुमचं पहिलं टार्गेट येऊ शकतं ना ते आहे 24,600. मी राऊंड फिगर सांगतो, खरं तर हे 560 580 आहे, मी राऊंड फिगर सांगतो, हे लक्षात ठेवा. 24,600 आणि या आठवड्यासाठीचं जे काही फायनल टार्गेट येऊ शकतं ना ती ही रेंज असण्याची शक्यता खूप जास्त आहे. ती लेवल आहे 24,800. सध्याला निफ्टी एका दिवसामध्ये 500 600 पॉईंट मूव्ह करते आहे आणि आपण इथून जे टार्गेट आपलं वीकलीचं घेऊन चालू आहे ना ते 24,800 घेऊन चाललो, हे लक्षात ठेवा. म्हणजे फक्त 400 पॉईंट आहे, इथून जास्तीत जास्त 500 पॉईंट. जर 24,800 एखाद्या न्यूजने म्हणा किंवा कोणत्याही कारणाने जर ब्रेक झालं तर फायनल टार्गेट हे आपलं 25,040च्या आसपास असू शकतं आणि 25,000 ब्रेक झाल्याच्या नंतर मग आहे लेवल, त्या आपण नक्कीच डिस्कस करूयात पुढे. पण सध्याला आपलं वीकलीचं टार्गेट जे म्हणू शकतो ना आपण, वीकली टार्गेट ते 24,800 घेऊन चालणार आहोत आणि चांगल्या कंडिशनमध्ये किंवा चांगल्या केसमध्ये हे 25,040पर्यंत अपसाईडला एक्सटेंड होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आता डाऊन साईडच्या लेवल काय असू शकतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. बरं, मागच्या आठवड्यामध्ये आपण जे काही टार्गेट डिस्कस केलं ना, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा जाऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिथे काय डिस्कस केलं की मार्केट जरी अपसाईडला गेलं ना तरी महत्त्वाची लेवल असणार आहे 24,360. याच्यावरती बंद होणं मार्केटसाठी खूप अवघड आहे. नक्कीच एक वीक त्याच्यावरती आला, मार्केट त्याच्यावरती अगदी 150-200 पॉईंट जाऊन आलं, 580 म्हणजे चांगलं वरती गेलं, पण मार्केट तिथे सस्टेन करू शकलेलं नाही आहे. आपण जे वीकली टार्गेट डिसाईड केलेलं होतं ना ते आणि त्याच्या जवळच आपल्याला बंद होताना पाहायला मिळालं आहे. म्हणजे अगदीच आपण एक्झॅक्ट बरोबर आलो का, नाही, कारण की त्याच्यावरती गेलं. या लेवलसुद्धा आपण डिस्कस केलं की 520 आहे, 580 आहे, पण जे क्लोजिंग बेसिस आपण ठरवलं होतं ना ते टार्गेट आपल्याला येताना पाहायला मिळालेलं आहे. मग आता या आठवड्यामध्ये अपसाईड झालं. डाऊन साईड किती इम्पॉर्टंट आहे, जर मार्केट सोमवारी याच्यावरती सस्टेन केलं नाही 24,440च्या वरती तर आपल्याला एक डाऊन साईडसुद्धा पाहायला मिळू शकते. आता ही डाऊन साईड कुठपर्यंत आहे, तर पहिली जी लेवल आहे डाऊन साईडची, मी मॅक्सिमम लेवल सांगतो, ती आहे 23,800. कुठपर्यंत आहे, 23,800पर्यंत. इथे मार्केटने एक सपोर्ट घेणं किंवा ही लेवल टेस्टिंगला जाणं गरजेचं आहे. 23,800 आहे की ही लेवल जी आहे ना ती गरजेची आहे, मग तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. बरं, त्याच्याही खाली एक्स्ट्रीम केस जर वर झालंच किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या अजून वाढल्या तर आपल्याला कुठपर्यंत लेवल पाहायला मिळू शकते, तर ती आहे 23,450च्या आसपास. बरं, ही लेवल का महत्त्वाची आहे, जर तुम्ही EMA वगैरे पाहत असाल ना तर जाऊन एकदा चेक करा. 100-200 EMA दोन्ही त्याच ठिकाणी येत आहेत, म्हणून ती लेवल टेस्ट होऊ शकते. त्याच्या खालचा फॉल आपण पाहू शकत नाही. हे कधी आहे, जर वॉर सुरू झालं तर, वॉर इन द सेन्स काही म्हणजे तिथे जास्त गोष्टी क्रिटिकल होत गेल्या तर या लेवल आपण पाहू शकतो. अदरवाईज 23,800ने काम चालू शकतं. मग आता ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या कुठे आहेत, तर पहिली जी इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी येऊ शकते, आत्ता आपण 340च्या आसपास बंद आहोत. जर 24,200च्या खाली आपण बंद होतोय ना तर आपण 24,800चा विचार करू शकतो, 23,800चा विचार करू शकतो. मग पहिली लेवल असणार आहे 24,200. त्याच्या खाली तुमची जी लेवल येते ती आहे 24,040 आणि मग त्याच्या खाली आहे 23,800 या लेवलसाठी. बरं, आता हे अपसाईड झालं, डाऊन साईड झालं, पण मार्केट असंही बिहेव करू शकतं. ही जी वीक दिसते किंवा या ज्या कॅन्डल आहेत, काय होऊ शकतं, जर काहीच झालं नाही, हे टेन्शन फक्त काहीतरी होईल हे जर टेन्शन मार्केटमध्ये कायम राहिलं ना तर मार्केट पुन्हा याच रेंजमध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठी रेंज येऊ शकते 24,000 ते 24,440 आणि छोटी रेंज जर तुम्हाला करायचं झालं तर ती रेंज येणार आहे 24,200 ते 24,400. याच्यामध्येच मार्केट दिवसभरामध्ये बाहेर जाईल, पुन्हा क्लोजिंगला इथे येईल किंवा एखादं क्लोजिंग वर खाली होईल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याच्या आतमध्ये येऊ शकतं. म्हणून सावध. या आठवड्यामध्ये तिन्ही कंडिशन अपसाईड लिमिटेड असण्याची शक्यता आहे. डाऊन साईड जर वॉरलाईक सिच्युएशन झाली तर एक्सलेट होऊ मोठी डाऊन साईड पाहायला मिळू शकते आणि जर काहीच झालं नाही म्हणजे मार्केट या कन्फ्युजनमध्ये राहील. बरं, ग्लोबल मार्केटचं काहीही होतं हे लक्षात ठेवा, मार्केट आपल्या गोष्टींवरतीच रिॲक्ट करेल. ग्लोबल मार्केटला गॅप अप किंवा गॅप डाऊनसाठी रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते, पण जे दिवसभराचं कामकाज आहे ना ते शेवटी याच झोनमध्ये येण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे. मग जे डेली ॲनालिसिसमध्ये आपण जर क्लोजिंग याच्यावरती पाहिलं तर मी डेली ॲनालिसिसमध्ये याविषयी डिस्कशन करेल आणि बाकीच्या लेवल्स आहेत. अगदी आता थोडक्यात फक्त बँक निफ्टीच्या ज्या लेवल आहेत ना त्या पाहू. बँक निफ्टी
निफ्टी थोडं क्रिटिकल आहे. आज SBIचा रिझल्ट आला असेल, मी पाहिलेलं नाही आहे, पण SBIच्या रिझल्टवरती सुद्धा रिएक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये वीकली जे आहे ना थोडं इंटरेस्टिंग बनत आहे. मागची कॅन्डल जी आहे ती इंडिसिसिव्ह आहे, ही सुद्धा इंडिसिसिव्ह कॅन्डल आहे. बेटर वे तुम्ही काय करू शकता, या कॅन्डलचा लो आणि हाय मार्क करू शकता जो 5600च्या आसपास आहे आणि डाऊन साईड जी आहे ती 54,200च्या आसपास आहे. मग आत्ता काय होऊ शकतं, याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीसाठी जी अपसाईडची लेवल आहे किंवा जो रेजिस्टन्स आपण म्हणू शकतो ना, तो मार्क करून ठेवा 55,700. जोपर्यंत तुम्ही 55,700 इथून 600 पॉईंटवरती आहे, परंतु जोपर्यंत 55,700 ब्रेक होत नाही, 650-700 600-700 जो झोन आहे 100 पॉईंटचा, तो जोपर्यंत हा ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत अपसाईडचा विचारसुद्धा करू नका. याच्यावरतीच आपण अपसाईडचा विचार करू शकतो. आणि मग त्यानंतर 56,100 आहे जो ऑल टाईम हाय आहे, त्यानंतर 56,350 आहे, 56,600 आहे. सध्या तरी त्याची आवश्यकता पडेल असं वाटत नाही. जर वाटलं तर मी डेली अनालिसिसमध्ये ते अपडेट करेल, पण 55,700च्या वरतीच आपल्याला जे काय आहे ते पाहायला मिळणार आहे. आणि इथे काय आहे 54,800 डाऊन साईड. 54,800 ब्रेक झालं ना तर एक डाऊन साईड सुरू होऊ शकते आणि मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता 54,400 ही लेवल आहे आणि इथे 54,000 ही जी राऊंड फिगर आहे तिथपर्यंत आपण येऊ शकतो. जर ओव्हरलाईक सिच्युएशन आली तर अगदी 53,300 पर्यंत सुद्धा मार्केटमध्ये फॉल पाहायला मिळणार आहे. अगदी 53,300 घेऊन चालण्याची आवश्यकता नाही आहे. सध्या तरी आपण 54,400 आणि 54,000 काम चालवून घेऊ शकतो. जर काही झालं नाही तर निफ्टी जर त्या जागेवर राहील, थोडा फॉल जास्त बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल. निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये जर 23,800 वगैरे टेस्ट व्हायला लागली ना तर ही ट्रेंड लाईन आपण बँक निफ्टीमध्ये टेस्ट करायला येऊ शकतो. की जर काय असेल तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे मी चार्ट किंवा जे काही होईल न्यूज वगैरे ते नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.